वेलकम टू विदर्भास अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये जो पार्ट 2 आहे म्हणजे घटनात्मक आणि बिगरघटनात्मक संस्था त्याचा पार्ट 2 जे आहे ते बघणार आहोत. तर याचा पार्ट 1 जे आहे ते ऑलरेडी अपलोडेड आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि त्यामध्ये मी घटनात्मक संस्था म्हणजे काय आणि त्यानंतर बिगर घटनात्मक संस्था म्हणजे काय आणि त्याच्यानंतर बिगर घटनात्मक संस्थेचे दोन प्रकार पडतात. वैधानिक संस्था म्हणजे कोणते आणि बिगर वैधानिक संस्था कोणते, तर हे सर्व जे आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. आणि आणि त्याच्या अगोदरच्या जे काही संस्था आहे त्या सर्व संस्था त्याच्यामध्ये सांगितलं. उरलेले जे संस्था आहे ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर इथून आपण पाहणार आहोत. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय यांच्यासाठी जे राष्ट्रीय आयोग असतात तर त्याची अपॉइंटमेंट कशा प्रकारे होते आणि म्हणजे जसं अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं ना, अपॉइंटमेंट कशा प्रकारे होते, कार्य काय असतात, त्यांना पदावरून दूर कशा प्रकारे केले जाते आणि स्पेशल रिमार्क म्हणजे मी त्याच्यानंतर ते ॲड केलेलंच आहे. तर त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये पाहत असताना सर्वात अगोदर आपल्याला पाहायचं आहे राष्ट्रीय आयोग. आता राष्ट्रीय आयोग जे आहे तर सुरुवातीला राष्ट्रीय आयोग SC आणि ST, ठीक आहे, SC आणि ST यांच्यासाठी. आता ज्यावेळेस संविधान बनलं तर संविधान बनल्यानंतर जर पाहिलं असणार तर 338 नुसार, अनुच्छेद 338 नुसार एक विशेष अधिकारी असेल. कोणाच्यासाठी तर SC आणि ST यांच्या कल्याणासाठी. ठीक आहे. तर आता त्याच्यानुसार अगोदर जर पाहिलं असेल तर एक आयुक्ताची नियुक्ती करण्यात आलेली होती. ठीक आहे. एक अनुच्छेद 338 नुसार विशेष अधिकारी असेल, विशेष अधिकारी असेल तर त्यानुसार एक SC आणि ST यांच्यासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आली आणि यांची नेमणूक कोणी केलेली होती तर राष्ट्रपतींनी. त्यानंतर जे आहे 65वी घटना दुरुस्ती करून, 65वी घटना दुरुस्ती करून जे आहे जे एक आपण म्हणू शकतो का एक सदस्यीय म्हणजे एक प्रकारचं जर पाहिलं असं तर तिथं आयोग वगैरे काही नव्हतं, फक्त एक आयुक्त होते. नंतर 65वी घटना दुरुस्ती करून याला बहुसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आलं, म्हणजे याला रिप्लेस केलं. ठीक आहे. याच्या जागेवर जे आयुक्त आहे ना तर आयुक्ताच्या जागेवर एक बहुसदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली. ते आणि एक लक्षात ठेवा, आता ते जरी बहुसदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली परंतु ते काय होतं SC आणि ST यांच्यासाठी कॉमन होतं, असं नाही आहे की सेपरेट होतं म्हणून. त्यानंतर काय झालं की मग पुढे यालाच जे बहुसदस्यीय आयोग होतं यालाच काय केलं, याला एक सेपरेट आयोग तयार केले SC आणि ST साठी. ठीक आहे. तर ती घटना दुरुस्ती होती 89वी घटना दुरुस्ती 2003. ठीक आहे. आता 89वी घटना दुरुस्ती 2003 करून जे SC आणि ST या दोघांसाठी एक कॉमन आयोग होतं तर ते जे आहे तर सेपरेट आयोग करण्यात आलं. तर त्याच्यानुसार मग संविधानामध्ये बदल केला. अनुच्छेद 338 आणि अनुच्छेद 338 अ किंवा ए. तर 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि याच्यानंतर अनुसूचित म्हणजे अनुच्छेद 338 ए नुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. ठीक आहे. तर यांची अशी स्थापना करण्यात आली, म्हणजे दोन सेपरेट आयोग स्थापन करण्यात आला. अगोदर काय होतं की अगोदर जर पाहिलं असणार तर ही जी घटना दुरुस्ती आहे ही घटना दुरुस्ती करण्याच्या अगोदर एकच कॉमन दोघांसाठी, अनुसूचित जाती असो या अनुसूचित जमाती असो, या दोघांसाठी एकच आयोग होतं. आणि त्याच्या अगोदर जर पाहिलं असं दोघांसाठी एकच आयुक्त होते, पण त्या आयुक्ताला रिप्लेस केलं बहुसदस्यीय आयोगाने आणि त्या बहुसदस्यीय आयोगाला रिप्लेस केलं दोन सेपरेट आयोगाने. ठीक आहे. तर अशानुसार जर पाहिलं असणार तर हे याची थोडी हिस्ट्री आहे. आता एक लक्षात ठेवाल की ज्या नोट्स आहेत तर त्या नोट्स तर म्हणजे काय की ते शॉर्ट नोट्स आहे, त्याच्यामध्ये जेही काही मी ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगणार ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहून ठेवायची. ठीक आहे.
आता हे केल्यानंतर काय आहे की आता यांचे जे सदस्य आणि अध्यक्ष किंवा सदस्य जे असतात तर यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. तर सुरुवातीला आपण SC आणि ST यांच्याबद्दल बघत आहोत. मागासवर्गीय आयोग जे आहे तर यांच्यामध्ये आपण नेक्स्ट थोड्या वेळातच बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर यांना पदावरून कसं दूर केले जाते तर हे अपरिभाषित आहे, डिफाईन नाही केलेलं आहे का कशा प्रकारे त्यांना पदावरून दूर केले जाते. त्यांना नंतर जे आहे तर SC आणि ST यांचं काम काय आहे तर एक वार्षिक अहवाल किंवा आपण एक म्हणू शकतो का जे SC आणि ST यांचं जे कल्याण कशा प्रकारे केलं पाहिजे त्याच्यासाठी काही शिफारसी देणं. त्यानंतर जर त्यांच्याबद्दलच्या जर काही तक्रारी असणार तर त्या तक्रारीचं निवारण करणं. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, जे कोणतेही मागासवर्गीय आयोग असो या अनुसूचित जाती आयोग असो जमाती आयोग असो कोणतंही आयोग असलं तर त्यांना जे आहे दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिले जाते. त्यानंतर आपल्याला दुसरं जे आयोग बघायचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. आता याला जर पाहिलं असं ना तर सुरुवातीला काय झालं की राष्ट्रपतीने एक अनुच्छेद काढला. आता याची जेव्हा हिस्ट्री जर पाहिली तर मंडल आयोग जे होतं त्या मंडल आयोगाने काय केलं, त्या मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या आणि शिफारसी लागू झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये राष्ट्रपतींनी एक अनुच्छेद काढला, राष्ट्रपतीने अध्यादेश काढला आणि अध्यादेश काढून आयोगाची स्थापना केली. ठीक आहे. आता अध्यादेश काढल्यानंतर याच अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये झालं. तर कायदा 1993चा. आता हे कायद्यामध्ये जेव्हा रूपांतर झालं तर जे आयोग होतं त्या आयोगाला वैधानिक आयोगाचा दर्जा मिळाला आणि वैधानिक आयोगाचा दर्जा मिळाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये तर सुरुवातीपासून 1993 पासून तर 2018 पर्यंत ते जे आयोग होतं हे वैधानिकच आयोग होतं, पण 2018 मध्ये हे घटनात्मक आयोग बनलं. आता घटनात्मक आयोग जेव्हा बनलं तर यासाठी कोणती घटना दुरुस्ती केलेली होती तर 102वी घटना दुरुस्ती 2018ची. ठीक आहे. 102वी घटना दुरुस्ती 2018ची. तर आता जे आहे तर SC असो ST असो आणि OBC असो या तिन्हीसाठी जे राष्ट्रीय आयोग आहे तर हे आता तिन्ही घटनात्मक आयोग आहे. ठीक आहे. तर यांच्यानुसार आता जर पाहिलं असणार तर जे अनुच्छेद आहे तर अनुच्छेद कोणता आहे तर 338 ब किंवा B. तर तुम्ही बॅकवर्ड वरून B लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर याच्यानुसार जर पाहिलं असणार तर आता जे OBC आहे किंवा मागासवर्गीय आयोग आहे तर यांच्यासाठी एक सेपरेट आयोग आहे आणि ते सुद्धा सेपरेट आयोग अगोदरपासून तर होतच, पण एक घटनात्मक आयोग म्हणून त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आता तिन्ही याचं जर पाहिलं असणार तर SC असो ST असो OBC असो या तिन्ही जे काही समुदाय आहे त्यांच्या कल्याणासाठी काम करणं या तिन्ही आयोगाचं काम असते. त्यानंतर हे जे आहे तर यांचा वार्षिक अहवाल कोणाला सादर करतात तर वार्षिक अहवाल जे आहे हे राष्ट्रपतीला सादर करतात. तर आता याच्यामध्ये जर पाहिलं असणार NCST म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल क्लास तर हे 338 नुसार सांगितलेलं आहे. ST साठी 338 A. त्यानंतर 2003 मध्ये 89वी घटना दुरुस्ती करून SC आणि ST यासाठी वेगळे आयोग तयार केले. त्यानंतर याच्यासाठी जर पाहिलं असणार जे बॅकवर्ड क्लास आहे त्यांच्यासाठी जर पाहिलं असणार तर 338 B. 2018 मध्ये 102वी घटना दुरुस्ती करून त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. आता त्यानंतर अजून एक आहे का भाषा नियुक्त अधिकारी. आता भाषा नियुक्त अधिकारी हे जे पद आहे तर हे किंवा 350 B नुसार 1956 मध्ये आता 1956 मध्ये 7वी घटना दुरुस्ती केली. आता ही 7वी घटना दुरुस्ती महत्वाची आहे. आता जशा का आपल्याला घटना दुरुस्ती काही महत्वाच्या ज्या घटना दुरुस्ती असतात ते आपल्याला माहित असल्या पाहिजे. तर त्याच्यापैकी जी घटना दुरुस्ती महत्वाची जी आहे ती म्हणजे तुमची 7वी घटना दुरुस्ती. याच्यानुसार विशेष अल्पसंख्याकांसाठी भाषिक अधिकारी पद 1957 मध्ये तयार करण्यात आले. ठीक आहे. 1957 मध्ये जे आहे हे पद तयार करण्यात आलेलं होतं. तर त्यांचं काम काय आहे
का जे अल्पसंख्याक असणार, भाषिक अल्पसंख्याक, तर त्यांच्या कल्याणासाठी काम करणं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, तर त्यानंतर नेक्स्ट आहे की आता येणारी जी राज्यसेवा आहे, तर राज्यसेवा येणारी जी राज्यसेवा आहे मे महिन्यामध्ये आहे. त्याची जी आहे पूर्वपरीक्षा ही मे महिन्यामध्ये आहे आणि 31 तारखेला त्याची एक्झाम होणार आहे. तर आता काय आहे का अकॅडमीकडून एक बॅच लॉन्च करण्यात आली आहे, सिंहावलोकन 3.0. आता हे जे आहे तर याच्या अगोदरही एक म्हणजे 2.0 त्यानंतर पहिली, तर हे जे आहे लॉन्च करण्यात आलेले आहे. आता त्यानुसार जर पाहिलं असणार ना, तर हे काय आहे का याचं जे टार्गेट आपण जर पाहिलं असेल तर 31 मे आहे आणि याच्यामध्ये एक प्रकारची फास्ट ट्रॅक रिव्हिजन जी आहे तुमची याच्यामधून होऊन जाते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढेही तुमचे प्रीमध्ये सब्जेक्ट्स असतात त्या सर्व प्रीमध्ये सब्जेक्ट्स असणारे त्या सर्वांची रिव्हिजन तुमची प्रॉपरली होऊन जाते. आता ही जर बॅच पाहिली असणार ना, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे आणि 21 जानेवारीपासून सुरू झालेली आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये जर पाहिलं असेल पूर्ण विदर्भ अकॅडमीची एक टीम आहे, तर ते तुम्हाला प्रॉपरली गाईड करणार आणि त्याच्यामधून जर पाहिलं असणार की तुमची जे कमी वेळात पटकन रिव्हिजन झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला ते खूप जास्त हेल्पफुल ठरू शकते. तसंच आता काही लोकांनी जर पाहिलं असेल 2025 ची प्री दिलेली आहे, मग त्यांची मेन्स जी आहे ती एप्रिलमध्ये राहणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मेन्ससाठी सुद्धा एक अकॅडमीकडून एक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये ती 10 पॉइंटर नावानं आहे ती बॅच. तर ते जर पाहिलं असेल तर मराठी मीडियममध्ये आहे. त्याच्यामध्ये नोट्स, त्यानंतर जर पाहिलं असेल टीचिंग, त्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग, त्यानंतर लिखाण सराव आणि मूल्यांकन, आणि त्यानंतर जर पाहिलं असणार तर एक प्रकारे जर सर्वात मेन महत्त्वाची जी गोष्ट आहे याच्यामधली का जे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात. आणि ही जी बॅच आहे ना ही ऑनलाईन आहे आणि 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला जर जॉईन करायची असणार तर तुम्ही अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ॲपला जाऊन डिरेक्टली तुम्ही तिथून परचेस करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जी आहे तुमची जीएसटी परिषद. आता जीएसटी परिषद जर पाहिलं असताना तर हे सुरुवातीला जीएसटी परिषद नव्हती. तर त्यानंतर जेव्हा हे 121 घटना दुरुस्ती करून ज्या वेळेस जीएसटी ऍक्ट आणण्यात आला किंवा जीएसटी काउन्सिल त्याची जेव्हा स्थापना झाली किंवा परिषदेची स्थापना झाली त्यावेळेस ही परिषद आली. आता याची जर पाहिलं असेल तर 279A नुसार याची स्थापना झालेली आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं ना तर याचे अध्यक्ष जे असते, अध्यक्ष वित्तमंत्री असते, वित्तमंत्री अध्यक्ष. आणि त्यानंतर सदस्य जर पाहिले तर सदस्य जे असतात तर ते असतात जेवढे कोणते समजा केंद्रशासित प्रदेश असो आणि राज्य असो याचे वित्त मंत्री किंवा अर्थमंत्री. ठीक आहे. वित्तमंत्री किंवा अर्थमंत्री. ठीक आहे. आता यांचं काम काय आहे, जीएसटी परिषदेचं काम काय आहे तर सर्व जीएसटी संबंधित धोरणांची अंमलबजावणी करणं किंवा त्याच्याबाबत चर्चा करणं. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की जो निर्णय घेतला जातो तर हा जो आहे 3/4 सदस्यांच्या परवानगीने निर्णय घेतला जातो. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार जसं म्हटलं मी 121 घटना दुरुस्ती जर पाहिली असेल ते जेव्हा झाली 2016 मध्ये, त्याच्यानुसार याची स्थापना करण्यात आली आणि अध्यक्ष कोण असते, वित्तमंत्री किंवा अर्थमंत्री. ठीक आहे. त्यानंतर समोरचं जे आयोग आहे ते आयोग आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. आता याचं जर पाहिलं असं ना मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार याची स्थापना करण्यात आली आहे. आता इथून जर तुम्ही पाहिले ना तर आपण एक म्हणू शकतो का बिगर घटनात्मक संस्था तुमच्या स्टार्ट होऊन जातात. आतापर्यंतच्या जेवढ्या कोणत्या तुमच्या संस्था होत्या तर ह्या घटनात्मक संस्था होत्या. याच्यानंतर सर्व ज्या संस्था आहे किंवा जे कोणते आयोग राहणार तर हे काय राहणार आहे, बिगर घटनात्मक. आता हे जर पाहिलं असं तर 1993 मध्ये आपण कायदा पारित केला. पण कायदा पारित जेव्हा केला तर हे कशासाठी कायदा पारित केलेला होता, कारण की पॅरिस जो तह होता किंवा पॅरिस जो करार होता जो 1991 मध्ये झालेला होता, तर त्याचा परिणाम म्हणून किंवा त्याची अंमलबजावणी करण्याकरिता भारताने एक कायदा पारित केला. आणि भारताने कायदा पारित केल्यानंतर जे आहे तर या आयोगाची स्थापना केली. याच्यामध्ये अध्यक्ष असते आणि 5 सदस्य असतात. त्यानंतर यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते, राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांचा जो कार्यकाळ आहे हा 3 वर्ष किंवा 70 वर्ष एवढा असतो. आता 3 वर्ष आणि 70 वर्ष एवढा कसा असतो, म्हणजे सपोज पहा, जर कोणाची जर नियुक्ती, ठीक आहे, जेव्हा नेमणूक किंवा नियुक्ती जी आहे जर ते राष्ट्रपतीद्वारे 68व्या वर्षी जर झाली असणार, 68व्या वर्षी झाली, तर तो जो आहे तो फक्त 70 वर्षापर्यंतच त्या पदावर राहणार. ठीक आहे. म्हणजे त्याचा कार्यकाळ, आता इथं काय म्हटलेलं आहे, जरी 3 वर्ष, पण काय आहे का 3 वर्ष किंवा 70 वर्ष या दोन पैकी जेही लवकर होईल त्याच्यानुसार जर पाहिलं असेल तर त्याचा तो कार्यकाळ राहणार आहे. इन केस जर कोणाची 68व्या वर्षी जर अपॉइंटमेंट करण्यात आली असणार तर त्याची जे कार्यकाळ राहणार तो फक्त 2 वर्षाचा राहणार. कारण का 70 वर्ष त्याचे जे आहे 70 वर्ष कंप्लीट झाले म्हणून त्याला जर आहे तर त्याचा कार्यकाळ जो आहे तो संपून जातो. एखादा असणार कोणी, त्याचं जे आहे 65व्या वर्षी अपॉइंटमेंट करण्यात आली आणि 65 आणि +3 किती होतात 68 किंवा 68. मग त्यानंतर जर पाहिलं असं 70 वर्ष तर कंप्लीट होत नाही आहे, परंतु काय होत आहे का 3 वर्ष त्याचा जो कार्यकाळ आहे ना तो कंप्लीट होत आहे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, 3 वर्ष किंवा 70 वर्ष यापैकी जेही काही लवकर होईल तर त्यानुसार जर पाहिलं असेल त्याचा कार्यकाळ डिसाईड होऊन जातो. त्यानंतर एक जे आहे तर एक समिती असते, त्या समितीद्वारे यांचं जे आहे नाव रिकमेंड केल्या जात असते अध्यक्ष आणि सदस्यांचं, आणि ते जे आहे तर ते नाव रिकमेंड केल्यानंतर त्यांची जी अपॉइंटमेंट आहे किंवा नियुक्ती आहे तर ते कोण करतात, राष्ट्रपती करतात. तर त्या समितीमध्ये कोण असते, अध्यक्ष असते पंतप्रधान, सदस्य जे आहे तर लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्यसभा विरोधी पक्षनेता, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय गृहमंत्री. आता याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री जर पाहिलं असणार तर सर्वात महत्वाचं याच्यामुळे आहे, याच्यामध्ये बाकीचे मंत्री नाही आहे, तर यामुळे कारण का याच्यामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होते. आता ज्या वेळेस कधीही हक्कांचं उल्लंघन होत असणार तर पहिला आपण कुठे जातो, पोलीस स्टेशनमध्ये जातो, आणि पोलीस जे आहे कोणाच्या कंट्रोलमध्ये येते तर हे येते गृहमंत्र्याच्या कंट्रोलमध्ये. तर त्यामुळे जर पाहिलं असणार तर केंद्रीय गृहमंत्री असते. तर यांचं काम काय आहे, हे मानवी हक्कांचे संरक्षण करते आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास चौकशी करणे त्यांचं काम आहे. ठीक आहे. जर मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्यास तर चौकशी करणं कोणाचं काम आहे, यांचं काम आहे. आणि एक लक्षात ठेवा का त्यांना जे आहे दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले जातात. नंतर जर पाहिलं असणार तर जे अध्यक्ष आणि सदस्य आहे तर अध्यक्ष कोण असले पाहिजे, तर माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश. म्हणजे एकतर माजी सरन्यायाधीश असू शकतात किंवा त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असू शकतात. त्यानंतर सदस्य पाहिले असणार तर आजी माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा मुख्य न्यायमूर्ती. त्यानंतर सदस्य जे आहे अजून दुसरे सदस्य मानवाधिकार क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव किंवा ज्ञान असलेले. ठीक आहे, प्रत्यक्ष अनुभव किंवा ज्ञान असलेले ते सदस्य असले पाहिजे. नाहीतर मग ज्याला ज्ञानच नाही आहे किंवा मानवी हक्क काय आहे काय माहितीच नाही आहे तर त्याची नियुक्ती करून किंवा नेमणूक करून काय फायदा. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयात चौकशी करून राष्ट्रपतीद्वारे पदावरून दूर करणे. तर म्हणजेच काय आहे की हे जे अध्यक्ष आणि सदस्य आहे यांना पदावरून जर दूर करायचं असणार तर अगोदर सर्वोच्च न्यायालयामध्ये चौकशी केली जाते आणि त्यानंतर त्यांना पदावरून दूर केल्या जाते. ठीक आहे. तसंच नेक्स्ट आहे राज्य मानवी हक्क आयोग. आता राज्य मानवी हक्क आयोग जे आहे तर मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 द्वारे जसं जर पाहिलं असेल राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे तसंच राज्य पातळीवर राज्य मानवी हक्क आयोग आहे. ठीक आहे. तर याची सुद्धा सेम पॅरिस जो करार होता त्याची किंवा त्याची अंमलबजावणी करण्याकरिता याची स्थापना करण्यात आली. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल एक अध्यक्ष आणि 2 सदस्य आहे. यांची नेमणूक कोण करणार, राज्यपालाद्वारे. पुन्हा जर पाहिलं असेल कार्यकाळ 3 वर्ष किंवा 70 वर्ष आणि पुन्हा नियुक्तीस पात्र ते राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अध्यक्ष म्हणजे जे समिती होती जसं राष्ट्रीय पातळीवर जशी समिती आहे तसंच राज्य पातळीवर सुद्धा. तर अध्यक्ष मुख्यमंत्री. त्यानंतर जर पाहिलं असेल राज्य विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभा विरोधी पक्षनेता, राज्य विधान परिषद सभापती. आता एक लक्षात ठेवा
तुम्ही जर पाहिलं असणार तर राज्यसभेमधले सभापती नव्हते, पण उपसभापती होते. याच्या मागचं कारण असं आहे, कारण का जे सभापती जे राहतात तिथले राज्यसभेमधले ते उपराष्ट्रपती राहतात, आणि दुसरी गोष्ट ते त्या सभागृहाचे सदस्य नसतात. पण जे विधान परिषद आहे तर त्याचे ते सभापती जे आहे तर तिथले ते सदस्य असतात. विधान परिषद विरोधी पक्षनेता आणि राज्य गृहमंत्री. त्यानंतर सेम जसं मानवी हक्कांचं संरक्षण करणं राष्ट्रीय पातळीवर त्यांचं काम होतं, तर इथं राज्य पातळीवर या राज्य आयोगाचं काम राहणार आहे. चौकशी करणे सेम. नंतर जर पाहिलं असन अध्यक्ष जे आहे तर अध्यक्षाची पात्रता काय असावी, कोण असावा तो, तर माजी उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश. सदस्य आजी माजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा 7 वर्षाचा अनुभव असलेले जिल्हा न्यायाधीश. त्यानंतर दुसरा सदस्य जो आहे तो कोण असावा, मानवाधिकार क्षेत्रात प्रत्यक्ष ज्ञान व अनुभव असलेले व्यक्ती. त्यानंतर जे आहे तर यांना जर पाहिलं असेल तर पदावरून दूर कोण करते, तर हे जर पाहिलं असेल तर यांना पदावरून राष्ट्रपतीद्वारे दूर केल्या जाते. त्यानंतर जे आहे समोरचं जे आयोग आहे किंवा संस्था आहे तर ते आहे CBI. आता CBI जर पाहिलं असणार तर केंद्रीय अन्वेषण विभाग. आता याची जी स्थापना आहे तर याची स्थापना जर पाहिली तर ते कशा प्रकारे करण्यात आली, तर गृह मंत्रालयाच्या ठरावानुसार 1963 मध्ये. आता 1963 मध्ये जेव्हा याची स्थापना करण्यात आली, आता ऍक्च्युली जर पाहिलं असणार ना तर याला जे अधिकार मिळतात, सर्वात महत्त्वाचे आहे याला जे अधिकार मिळतात CBIला, तर हे जे आहे तर 1946चा जो कायदा आहे दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट, म्हणजेच दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा 1946, तर याच्यानुसार याला अधिकार मिळते. ठीक आहे. आणि गृह मंत्रालयाने जर पाहिलं असेल तर 1963 मध्ये याची एक ठरावाद्वारे स्थापना केली, आणि ठरावाद्वारे स्थापना जे केल्यानंतर जे आहे तर याच्यामध्ये जे सदस्य असतात किंवा जे संचालक असतात तर एक CBI संचालक आणि एक विशेष किंवा अधिक संचालक आणि 2 निरीक्षक असतात. यांची जे नेमणूक जी आहे ते कोणाद्वारे केली जाते, इथं लक्षात ठेवा केंद्र सरकारद्वारे केली जाते. त्यानंतर यांची जेव्हा नियुक्ती केली जाते तर त्यावेळेस एक समिती असते, त्या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. एकतर सरन्यायाधीश असणार, नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणार. त्यानंतर जर पाहिलं असणार समोर हे मुख्य चौकशी विभाग म्हणून हे कार्य करते, कोणाचं, केंद्र सरकारचं. त्यानंतर जर पाहिलं असणार तर जे तुमचं दक्षता आयोग आहे आणि त्यानंतर तुमचं लोकपाल आहे, ते दक्षता आयोग आणि लोकपाल यांना मदत आणि सहाय्य करते. आता कधी कधी जर पाहिलं असणार ना तुम्हाला मोटोवर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो का याचा मोटो काय आहे. आता याचा मोटो जो आहे तो इंडस्ट्री, इम्पार्शियलिटी आणि इंटिग्रिटी, तर हा आहे. तर हा कधी कधी तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मी या नोट्समध्ये ऍड करून दिलेला आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या बाबतीत जर चौकशी तुम्हाला करायची असणार तर सर्वात महत्त्वाचं आहे का त्या राज्य सरकारची परमिशन असणं गरजेचं आहे. आता त्यामुळे काय होते का बरेचसे राज्य जे आहे ते परमिशन देतात, आणि जे म्हणजे समजा जे केंद्रामध्ये जे एखाद्या पक्षाचं सरकार असणार आणि राज्यामध्ये दुसऱ्या कोणत्या पक्षाचं सरकार असणार, तर त्यावेळेस काय होते का ते जे आहे ना तर ते त्या CBIला परमिशन देत नाही. मग CBIला परमिशन देत नाही तर त्यामुळे ते बरेचसे कॉन्फ्लिक्ट सुरू होतात. ठीक आहे. नंतर जर पाहिलं असणार केंद्रीय माहिती आयोग. आता नंतरची जी संस्था आहे किंवा नंतरचा जे आयोग आहे ते आहे केंद्रीय माहिती आयोग. आता केंद्रीय माहिती आयोगानुसार याची स्थापना जी आहे हे कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली, 2005चा कायदा. जेव्हा RTI कायदा पारित केला 2005 मध्ये, त्याच्यानुसार याची स्थापना करण्यात आली. एक केंद्रीय माहिती आयोग आणि त्यानंतर राज्य पातळीवर सुद्धा राहणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय असतात, याचे सदस्य किती असतात आणि कोण कोण असते, तर मुख्य माहिती आयुक्त असते आणि त्यानंतर माहिती आयुक्त 10 पेक्षा जास्त नसावे. ठीक आहे. एक माहिती आयुक्त म्हणजे मुख्य माहिती आयुक्त आणि त्यानंतर जे माहिती आयुक्त आहे हे 10 पेक्षा जास्त नसावे.
यांची नेमणूक जी आहे हे कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपतीद्वारे. त्यानंतर आता जसं नियुक्ती समिती जी असते तर त्याच्यामध्ये कोण कोण असते? ह्या समित्या प्रत्येकामध्ये आहे. आणि तुम्हाला बऱ्याच वेळेस लक्षात ठेवा, एक्झाममध्ये जे आहे तर याच्यावर क्वेश्चन्स विचारतात. तर या समितीमध्ये कोण आहे, त्या समितीमध्ये कोण आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि याच्यावर हे जे आपण याच्यावरचं जे लेक्चर घेत आहोत ना, तर याच्यावर प्रत्येक कोणत्याही एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला दिसतोच. अध्यक्ष आहे, तर आता अध्यक्ष जे आहे तर कोण राहणार? पंतप्रधान. त्यानंतर लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित एक केंद्रीय मंत्री. तर ह्या तिघांची समिती राहणार. याचं काम काय आहे? या राष्ट्रीय आयोगाचं काम काय आहे? तर माहिती अधिकार अधिनियम किंवा कायदा जो आहे 2005चा, त्याच्याबद्दलच्या ज्या काही तक्रारी असणार त्याची चौकशी करणे या आयोगाचं काम असते. ठीक आहे. ते अपीलनुसार जे आहे जे तक्रारी असतात ते अपीलनुसार येत असतात. पण यांचं मेन काम काय आहे? का जे 2005चा जो कायदा आहे ना त्याची प्रॉपरली अंमलबजावणी झाली पाहिजे, ते काम आहे. आता जे इथले जे माहिती आयुक्त असो किंवा मुख्य माहिती आयुक्त असो, यांचे जे काही पात्रता आहे ते काय आहेत? तर मुख्य माहिती आयुक्त व इतर आयुक्त हे कायदा, विज्ञान व तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क माध्यम किंवा प्रशासन व शासन या विषयांचे व्यापक ज्ञान व अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध व्यक्ती. आता त्याच्यामध्ये बालसन सर्व गोष्ट ऍड करून दिलेली आहे. अशी त्याच्यापैकी कोणतीही गोष्ट सुटली नाही का जे नॉर्मली एखादा व्यक्ती करतोच. ठीक आहे. तर समाजसेवा कोणी कधी काही ना काही समाजसेवा तर करतोच. एखाद्याला कायद्याचं ज्ञान तर असू शकते. ठीक आहे. त्यात विज्ञान म्हणजे असू शकते, म्हणजे काय, जो एखादा प्रसिद्ध व्यक्ती, कारण की इथं म्हटलेलं आहे प्रसिद्ध व्यक्ती, तर त्याला तर कायद्याचं ज्ञान असू शकते. त्यानंतर जे आहे प्रशासन असो, शासन असो, पत्रकारिता असो, एखाद्या तरी कोणत्या फील्डमधलं काही ना काही असू शकते ज्ञान. ठीक आहे. नंतर जे आहे कार्यकाळ, यांचा जो कार्यकाळ आहे, आता ऍक्च्युली जर पाहिलं तर अगोदर हा कार्यकाळ केंद्र सरकारकडून डिसाईड किंवा ठरवला जात नव्हता. पण 2021 मध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि त्याच्यानुसार जर पाहिलं असेल तर हे केंद्र सरकारकडून ठरवण्यात येतो. त्यानंतर जो कार्यकाळ मग त्यांनी ठरवला 3 वर्ष किंवा 65 वर्ष. पुन्हा नियुक्तीस पात्र नाही, पुन्हा तिथं नेमणूक किंवा नियुक्ती होऊ शकत नाही. त्यानंतर जर तुम्हाला तिथलं जेव्हा जे पात्रतामध्ये आपण पाहत होतो तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल संसदेचा किंवा विधिमंडळाचा सदस्य नसला पाहिजे. संसदेचा आणि विधिमंडळाचा सदस्य नसला पाहिजे नाही म्हणजे काय आहे का, तुम्ही जर पाहिलं ना तो जो व्यक्ती आहे, जर एखादा आमदार किंवा खासदार असेल तर तो जो आहे तो आयुक्त म्हणून त्याची नेमणूक होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनुसार राष्ट्रपतीद्वारे त्यांना पदावरून दूर केल्या जाते. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ना तर ती आहे वेतन जे आहे हे सरकारद्वारे निश्चित केलं जाते. वेतन जे आहे हे सरकारद्वारे निश्चित केलं जाते. आणि म्हणून बऱ्याचदा याच्यावर टीका केली जाते का हे जर पाहिलं सरकारची कठपुतली म्हणून एक काम करू शकते. ठीक आहे. सुरुवातीला जर पाहिलं असेल तर याचं काय होतं, हे जे वेतन होतं ना तर जे निवडणूक आयोग आहे तर निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त जे 2 असतात ते, तर मुख्य माहिती आयुक्ताचं जे वेतन होतं तर मुख्य निवडणूक आयुक्त एवढं होतं. आणि इतर जे माहिती आयुक्त होते तर त्यांचं जे वेतन होतं जे निवडणूक आयुक्त आहे त्यांच्या एवढं होतं. पण सरकारने काय केलं, त्या कायद्यामध्ये बदल केला. आणि कायद्यामध्ये बदल केल्यानंतर जर पाहिलं असेल तर सरकार डिसाईड करणार. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आर्ग्युमेंट दिलेलं होतं की त्यांनी असं म्हटलेलं होतं की या दोघांचं काम जे आहे ते सारखं नाही. मग दोघांचं काम जर सारखं नसेल तर त्या केसमध्ये आम्ही त्यांचं वेतनही सारखं ठेवू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आयोग आहे ते राज्य माहिती आयोग. आता राज्य माहिती आयोग हे जे आहे हे कशानुसार स्थापन करण्यात आलं, पुन्हा 2005च्या कायद्यानुसार. याच्यामध्ये सुद्धा मुख्य माहिती आयुक्त आणि त्यानंतरचं पासून माहिती आयुक्त 10 पेक्षा जास्त नसावे. नेमणूक कोणाद्वारे केली जाते, राज्यपालाद्वारे केली जाते. कार्यकाळ जो आहे केंद्र सरकार ठरवण्यास आणि पुन्हा नियुक्तीस पात्र नाही.
त्याच्यानंतर जी समिती आहे त्या समितीमध्ये कोण असते, तर अध्यक्ष असते मुख्यमंत्री, त्यानंतर विधानसभेचा विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्याद्वारे नामनिश्चित राज्य कॅबिनेट मंत्री. तिथं जर पाहिलं असेल केंद्रीय कॅबिनेट मंत्री, इथं जर पाहिलं असेल तर राज्य कॅबिनेट मंत्री. त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अन्वये तक्रारीबाबत चौकशी करणे. जसं जसं सांगितलं ना, जसं राष्ट्रीय पातळीवर जे राष्ट्रीय आयोग आहे त्याचं काम आहे, तसं राज्य पातळीवर या आयोगाचं काम आहे का जर 2005च्या कायद्यानुसार जर त्याच्या माहिती आयोगाच्या किंवा माहिती कायद्याअंतर्गत जर काही तक्रारी आल्या त्याचं निवारण करणं किंवा त्याची चौकशी करणं हे कोणाचं काम आहे, तर या आयोगाचं काम आहे. पात्रता काय आहे, सेम पात्रता का कायदा असो, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क माध्यम किंवा प्रशासन, शासन याचं व्यापक ज्ञान व अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध व्यक्ती. जसं वर होतं ना तसंच. कारण की काय आहे का, म्हणून एक लक्षात ठेवा, हे शॉर्ट नोट्स जे आहे ना तुम्हाला का कामात जास्तच पडते, कारण की याच्यामध्ये जर पाहिलं असणार ना तर बाकीच्या बुक्समध्ये तुम्ही जे बुक्स जर तुम्ही वाचले तर त्यामध्ये जर पाहिलं असेल तर 80-90 पेजेस आहे. हे जे आहे हे फक्त 9 पेजेसची नोट्स आहे आणि याच्यामध्ये जेवढं इम्पॉर्टंट एक्झामसाठी असते ते सर्व याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर तो संसदेचा किंवा विधिमंडळाचा सदस्य नसला पाहिजे. त्यानंतर यांना जे आहे पदावरून दूर कशा प्रकारे केलं जातं, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनुसार. ठीक आहे. आणि वेतन जे आहे ते सरकारकडून निश्चित केले जाते. त्यानंतर नेक्स्ट जे आहे केंद्रीय दक्षता आयोग. तर 1962 मध्ये संतानाम समितीच्या शिफारशीनुसार याची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असाल तर 1964च्या केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे याची नेमणूक केली किंवा याची स्थापना केली. म्हणजे 1962 मध्ये जे आहे या समितीने शिफारस केली होती, पण 1964 मध्ये ठरावाद्वारे त्याची स्थापना केली आणि त्याला जे आहे वैधानिक आयोगाचा दर्जा 2003 मध्ये दिला. ठीक आहे. सुरुवातीला जर पाहिलं ते बिगर वैधानिक संस्था होती, तर 2003 मध्ये याला वैधानिक दर्जा देण्यात आला. आता याच्यामध्ये एक केंद्रीय दक्षता आयुक्त असते आणि त्यानंतर दक्षता आयुक्त 2 पेक्षा जास्त नसावे. नेमणूक कोणाद्वारे केली जाते, राष्ट्रपतीद्वारे केली जाते. यांचा कार्यकाळ जो आहे हा थोडासा पहा, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो 3 वर्ष राहतो, 5 वर्ष राहतो, नाहीतर 7 वर्ष राहतो. पण यांचा जो कार्यकाळ आहे ना हा 4 वर्ष किंवा 65 वर्ष. कार्यकाळ संपल्यानंतर केंद्र किंवा राज्याच्या सेवेत जाता येत नाही. जर तुम्ही CBC मध्ये किंवा केंद्रीय दक्षता आयोगामध्ये काम करत असणार आणि जर तुमचा कार्यकाळ संपला तर ना तुम्ही केंद्र सरकारमध्ये ना तुम्ही राज्य सरकारमध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर यांची जे नेमणूक केली जाते तर त्याच्यासाठी समिती, तर पंतप्रधान समितीचे अध्यक्ष असतात, त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री असते आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता. आयोग काय करते, प्रामुख्याने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कार्य करतात. यांना पदावरून दूर कोण करते, तर यांना पदावरून राष्ट्रपतीद्वारे पदावरून दूर केल्या जाते. वेतन व भत्ते UPSCच्या अध्यक्ष व सदस्याप्रमाणे असते, जे त्यांना आणि म्हणूनच काय केलेलं होतं की तुम्ही जर पाहिलं असणार ना तर बऱ्याच वेळेस जे अध्यक्ष राहतात एखाद्या दुसऱ्या कोणत्या आयोगाचे किंवा संस्थेचे आणि सदस्य राहतात तर त्यांचं जे आहे तर सिमिलर वेतन ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि तसंच जर पाहिलं असणार जे CBC असो आणि UPSC असो याचे अध्यक्ष आणि सदस्य तर त्यांचं जे वेतन असते तर ते जे आहे तर वेतन केंद्रीय दक्षता आयुक्त आणि दक्षता आयुक्त यांच्याप्रमाणे, म्हणजे यांचं त्यांच्याप्रमाणे. त्यानंतर नेक्स्ट आहे लोकपाल. आता लोकपाल जे आहे तर लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 नुसार याची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये अध्यक्ष जे आहे एक अध्यक्ष असणार आणि 8 सदस्य असणार, टोटल किती 9. राष्ट्रपतीद्वारे यांची नेमणूक केली जाते. कार्यकाळ किती 5 वर्ष किंवा 70 वर्ष. त्यानंतर त्याची जे समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष जे असतात म्हणजे जे यांचं जे नाव रिकमेंड करते त्यांची जे समिती आहे तर त्याला सिलेक्शन समिती किंवा नियुक्त समिती अशी म्हटलं जात असते. तर हे जे आहे त्याचे अध्यक्ष जे असतात ते पंतप्रधान असतात. त्यानंतर लोकसभेचा अध्यक्ष, सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यानंतर नैपुण्यपूर्ण न्यायाधीश आणि अजून याच्यामध्ये एक लक्षात ठेवा का विरोधी पक्ष
नेता लोकसभा. ठीक आहे, विरोधी पक्ष नेता लोकसभा. आता विरोधी पक्ष नेता आपण जेवढे तुम्ही आतापर्यंत जर आपण जेवढे कोणते आयोग पाहिले ना, त्या आयोगाच्या प्रत्येक समितीमध्ये जो विरोधी पक्ष नेता असतो लोकसभेचा हा राहतोच. कारण का सर्वात महत्वाची अशी गोष्ट आहे, कारण का जेवढं आपण म्हणू शकतो का डेमोक्रेसीमध्ये किंवा लोकशाहीमध्ये जेवढं पंतप्रधानाला महत्व असते ना, तेवढं त्या विरोधी पक्षाला सुद्धा महत्व असते. ठीक आहे, तेव्हाच तुमची लोकशाही जी आहे ते जिवंत राहू शकते. तर त्यामुळे जर पाहिलं असणार तर विरोधी पक्षनेता जे आहे या समितीमध्ये राहणार आहे. त्यानंतर लोकसभेचा अध्यक्ष जे आहे ते राहणार. त्यानंतर अध्यक्ष जे आहे जर याचे अध्यक्ष जे समिती आहे ते अध्यक्ष जे पाहिलं असणार त्या समितीचे ते पंतप्रधान राहतात. त्यानंतर लोकपाल म्हणून कार्य करणे आणि सार्वजनिक सेवेतील काम करणाऱ्या व्यक्तींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करणे. आता याच्यामध्ये जर पाहिलं लोकपाल जे आहे ना, तर जे पंतप्रधान जे आहे तर पंतप्रधानांचा सुद्धा किंवा पंतप्रधानांची सुद्धा चौकशी करू शकते. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, पण तुम्हाला म्हणजे एक जेव्हा MCQ बेस जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला का पंतप्रधानाची चौकशी करू शकते का, तर ते पंतप्रधानाची चौकशी करू शकतात. ठीक आहे, तर त्यानुसार जर पाहिलं असणार तर जे अध्यक्ष राहते तर अध्यक्षाची पात्रता काय आहे का माजी सरन्यायाधीश असले पाहिजे, नाही तर माजी सर्वोच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश असले पाहिजे. त्यानंतर ख्यातनाम व्यक्ती असले पाहिजे. किती म्हणजे ख्यातनाम व्यक्ती म्हणजे काय का 25 वर्षाचा भ्रष्टाचार नियंत्रणाशी त्यांचा संबंधित अनुभव असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ख्यातनाम व्यक्ती म्हणजे फक्त काय प्रसिद्ध व्यक्ती किंवा इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे तसं नाही चालत. तर त्यांना जे आहे ना 25 वर्षाचा भ्रष्टाचार नियंत्रणाचा अनुभव असला पाहिजे. त्यानंतर 8 पैकी निम्मे सदस्य जे आहे SC, ST, OBC आणि मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक आणि महिला ह्या असल्या पाहिजे. कारण का इथं सांगितलेलं आहे ना की तुमचे 8 सदस्य असले पाहिजे. मग त्या 8 सदस्यापैकी निम्मे जे सदस्य आहे ते निम्मे सदस्य त्या कम्युनिटीपैकी असलेच पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जे आहे नंतर जर पाहिलं असणार तर हे झालं तुमचं लोकपाल. आणि लोकपाल जे आहे हे केंद्रीय पातळीवर काम करते, तसंच राज्य पातळीवर लोकायुक्त काम करते. आता याची स्थापना जर पाहिली असेल तर याची स्थापना सुद्धा 2013 नुसार करण्यात आलेली आहे. पण आपल्या देशामध्ये जेव्हा लोकपाल येण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये अगोदरच आपल्या इथं लोकायुक्त होतं. जेव्हा लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013चा पारित झाला तर त्याच्यापैकी जर पाहिलं काही राज्यामध्ये अगोदर लोकायुक्त होतं, पण जर त्याच्या कंपॅरिझन म्हणजे जो कायदा आहे तुमचा जो 2013चा कायदा, त्या 2013च्या कायद्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये असलं पाहिजे तुमचं लोकायुक्त. तर त्याच्यानुसार जर पाहिलं त्या कायद्यानुसार 2013च्या कायद्यानुसार अध्यक्ष आणि 2 सदस्य असावे. त्यांची नेमणूक जी आहे ते राज्यपाल करणार. आणि त्यानंतर जर पाहिलं राज्यपाल नियुक्तीवेळी राज्याच्या मुख्य न्यायाधीश व राज्याच्या विधान सभेच्या विरोधी पक्षनेत्याचा सल्ला घेणार. ठीक आहे, असं जे आहे हे त्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. पण आता एक लक्षात ठेवा, जर महाराष्ट्राबद्दल जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला गेला महाराष्ट्राच्या लोकायुक्ताबद्दल, आता 1971 मध्ये कायदा पारित झालेला होता आणि 1971 मध्ये कायदा पारित झाल्यानंतर त्याला 2022 मध्ये रिप्लेस करण्यात आला. आणि 2022 मध्ये रिप्लेस करण्यात आल्यानंतर त्याच्यानुसार जर तुम्ही पाहिलं ना तर हे जे अध्यक्ष आहे, एक अध्यक्ष आणि 4 सदस्य, अशा प्रकारची एक संरचना आहे. आणि अशा प्रकारची संरचना असल्यानंतर तर याच्यामध्ये एक समिती आहे, जशी नियुक्ती समिती आहे ना तशी नियुक्ती समिती आहे. त्या नियुक्ती समितीमध्ये अध्यक्ष जे आहे अध्यक्ष राहणार CM म्हणजे मुख्यमंत्री. त्यानंतर उपाध्यक्ष जे राहणार ते राहणार DCM म्हणजेच उपमुख्यमंत्री. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये सदस्य जे आहे तर सदस्य कुठले कुठले सदस्य राहणार आहे तर त्यामध्ये विरोधी पक्षनेता विधानसभा, विरोधी पक्षनेता विधान परिषद. ठीक आहे, विरोधी हे जे आहे ना याच्यावरचं जे लिहित आहे मी हे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवा. कारण का तुम्हाला स्पेसिफिकली महाराष्ट्रावर क्वेश्चन जर विचारला ना तर महाराष्ट्रावर जर स्पेसिफिकली क्वेश्चन विचारला त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे की हा जो डेटा आहे तर हा तुम्हाला कामात पडू शकतो का याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.
तर विरोधी पक्षनेता विधानसभा आणि त्यानंतर विरोधी पक्ष नेता विधान परिषद. ठीक आहे, विरोधी पक्षनेता विधानसभा आणि विरोधी पक्षनेता विधान परिषद. त्यानंतर जर अजून पाहिलं या समितीमध्ये जे तुमचा विधानसभा अध्यक्ष असते आणि विधान परिषद जे सभापती आहे, तर हे सुद्धा याच्यामध्ये राहत असते सदस्य म्हणून. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे जर पाहिलं असणार तर तुमची जी आहे ती समिती राहते. ठीक आहे. त्यानंतर एक लक्षात ठेवा, यांचा जो कार्यकाळ आहे या कायद्यानुसार 5 वर्ष किंवा 70 वर्ष, 5 वर्ष किंवा 70 वर्ष एवढा फिक्स केलेला आहे 2022च्या कायद्यानुसार. आणि त्यानंतर 2022च्या कायद्यानुसार हे सुद्धा लक्षात ठेवा, मुख्यमंत्री ची चौकशी करू शकते का, तर मुख्यमंत्र्याची सुद्धा ते चौकशी करू शकते, म्हणजे सर्वांचीच ते चौकशी करू शकते. ठीक आहे. तर त्यामुळे म्हणजे काय, मुख्यमंत्री जेव्हा ऍड आले, मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आले, तर त्यानुसार जर पाहिलं तर कोणतेही कॅबिनेट मंत्री असो, राज्यमंत्री असो, त्या सर्वांची ते जे आहे ते चौकशी करू शकते. तर याच्यामुळे काय आहे का, तुम्हाला हा जो डेटा आहे हा लक्षात ठेवायचा आहे. स्पेसिफिकली ज्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राच्या रिलेटेड लोकायुक्तावर जर प्रश्न विचारला तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कार्यकाळ किती आहे, मग यांना पदावरून दूर कोण करणार, तर ते जे आहे राज्यपालाने जर त्याची नेमणूक केली असेल तर त्यांना पदावरून सुद्धा राज्यपाल दूर करणार. ठीक आहे. तर अशानुसार जर पाहिलं असणार. आणि एक लक्षात ठेवा, याची जे संरचना आहे, संरचनेपैकी 1+4 आहे, पण त्याच्यापैकी मिनिमम 2 तरी जे आहे तर जे ज्युडिशियल बॅकग्राऊंडचे असले पाहिजे. म्हणजेच काय आहे का, त्यांना जे आहे एकतर मग ते आपण म्हणू शकतो हायकोर्टचे असू शकतात किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टचे असू शकतात, पण त्यांचं जे बॅकग्राऊंड जे आहे ना ते ज्युडिशियल बॅकग्राऊंड असलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे जर पाहिलं ना तर आपण काय केलेलं आहे का, म्हणजे पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये जेवढेही कोणते घटनात्मक आणि बिगरघटनात्मक संस्था आहे त्या सर्व आपण इन्क्लूड केल्या, सर्व आपण डिस्कस केल्या. आणि एक्झाममध्ये याच्यावर प्रत्येक वेळेस क्वेश्चन विचारला जातोच. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असणार. जेही काही मी ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगितले ते तुम्ही लिहून घेतली असणार. थँक्यू सो मच.